त्याच्यामध्ये सुद्धा एक मिसकन्सेप्शन होतं की लोकांनी असं पसरवलं होतं, किन्नराची मयत बघितली की तुम्हाला खूप पैसा मिळतो, भरभराट मिळते. मग जर किन्नर समाजच त्यांचं मयत करते तर किन्नर समाजातील सगळे लोक करोडपती झाले असते. हिजड्यांकडची लक्ष्मी घ्यावी असं सांगितलेलं आहे, पण ती स्वतःहून मागून घ्यायची नसते कधीही. जर मी स्वइच्छेने तुम्हाला दिली की तुमची भरभराट व्हावी तरच त्या गोष्टीला अर्थ असतो. लोक येतात 10 रुपये देतात म्हणजे तुमच्याकडचं 1 रुपये द्या. दिवसाला 2-2 हजार रुपये पण कमवतात. खरंच असं असतं का की 2-3 हजार कमवता येतात दिवसातून बेगिंग करून? जर म्हटलं तर 1000पर्यंत पण कमवतात. कारण हो, सिग्नलवरती जास्त देतात लोक. काही लोक जबरदस्तीसुद्धा मागायला पाठवतात आणि मग तुम्ही पर डे एवढे द्या, पर डे तेवढे द्या आणि मग ते तुम्ही 1000 रुपये कमवले दिवसाचे तर 300 रुपये त्यांना द्या, असं हप्ताही घेतलं जातं. आहे का असं की किन्नरने जो शाप दिला आहे किंवा जे पण आपल्याबद्दल बोलले ते खरंच होतं? ट्रान्सजेंडरमध्ये लग्न कसं होतं, काय सांगाल त्याबद्दल? ट्रान्सजेंडर कम्युनिटीमध्ये कुठल्या देवाला मानलं जातं, काय सांगाल त्याबद्दल? किन्नर समाजामध्ये बहुचरा माताला मानलं जातं, जे कोंबड्यावरती बसलेली देवी आहे तिला मानलं जातं. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर मग आपण यल्लमा देवीला जास्त मान दिला जातो. म्हणून जरी यल्लमा देवीचा आपण मुखवटा कधीही बघितला तर इथं मिशी असते, म्हणजे तिने तृतीयपंथी समाजाला स्वीकारलं आणि सगळ्यात मोठे भक्त म्हणून त्यांना आशीर्वाद दिला. अनेक ट्रान्सजेंडर्सचे पार्टनर त्यांना घरी मारहाण करतात आणि तेही मार खाऊन घेतात. का? कारण आपल्याला समाज नाही आहे, कोणीच नाही आहे आपल्यासाठी उभे राहणारे. आपल्या समाजामध्येही शोषण होतं तर आपण जायचं कुठं? ॲटलिस्ट हा घरात तरी मारतो, फक्त घरातच मार खायचं. हा व्हिडिओ स्पॉन्सर केला आहे झिरो कॅप्सने. जसं मी माझी जर्नी शून्यापासून चालू केली तसंच प्रत्येक त्या व्यक्तीसाठी ही कॅप आहे ज्याने त्याची सुरुवात शून्यापासून केलेली आहे. सो आजच जाऊन तुम्ही चेकआउट करा झिरो कॅप्स. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही नक्कीच जाऊन चेकआउट करू शकता. थँक्यू. बेसिकली टाळे वाजवणं एक पद्धत आहे तुमच्यामध्ये. सो काय सांगाल त्याबद्दल की टाळी अशी का वाजवली जाते किंवा त्यामागची हिस्ट्री काय नेमकं? टाळी म्हणजे हा ॲक्च्युअलमध्ये एक आक्रोश असतो किंवा मनातील जे दुःख आहे ना ते व्यक्त करणं. कारण कितीही ओरडून तुम्ही सांगितलं तरी तुम्हाला ऐकणारं कोणी नसतं तिथं. त्यामुळे टाळी वाजवली जाते. पण कसं आहे की लहानपणापासून त्यांच्या मनात दुःख साठलेलं असतं, एकतर आईवडिलांमुळे किंवा समाजामुळे. आणि अनेक ठिकाणी शाळांमध्ये जे शोषण होतं ते, समाजामध्ये शोषण होतं त्या गोष्टींचं. आपण जेव्हा कामासाठी जातो तेव्हा काम नाही देत. हे सगळा जो समाजाचा राग मनामध्ये असतो ना, तो सगळा व्यक्त होण्यासाठी ही टाळी असते आणि ही टाळी वाजवली जाते. आपण नॉर्मली जेव्हा टाळी वाजवतो तेवढा आवाज येत नाही, पण जेव्हा तुम्ही एखाद्या तृतीयपंथी व्यक्ती ज्या पद्धतीने टाळी वाजवतो तुम्ही बघितला तर आवाज खूप जोराचा येतो आणि तो मनातील सगळ्यात जास्त असा आक्रोश बाहेर पडण्यासाठी असतो की त्या आवाजाच्या रूपाने तो समाजापर्यंत पोचावा. ओके. सो त्यामध्ये बेसिकली अजून एक आहे की बेगिंग का करावे लागते, म्हणजे काय सांगाल त्याबद्दल की बेगिंग का करतात? बेगिंग आपण म्हणतो पण त्याला मराठीमध्ये किंवा आमच्या समाजामध्ये मंगती म्हटलं जातं. हां, तर त्यामध्ये बधाई म्हणून पण असतं. जे बधाई असतं ते लोक स्वइच्छेने लग्नामध्ये किंवा मूलबाळ झाल्यावरती बोलवतात आणि बधाई देतात. तर बाकीचा जर समाज आपण बघितला तर आपल्याला दुकानात मागताना दिसतो किंवा सिग्नलवरती मागताना दिसतो. त्यामागे कोणालाही कोणासमोर हात पसरायला चांगलं वाटत नसतं. काही लोकांना जॉब्स नाही मिळत आहेत किंवा शिक्षण नसतं, त्यामुळे त्यांना जॉब मिळू शकत नाही. आणि मग काही लोकांना व्यवसाय करायचा असतो पण सपोर्ट नाही आहे, इकॉनॉमिकली पण सपोर्ट नाही आहे. आणि जेव्हा तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट नाही आहे, कोणाचा सपोर्ट नाही आहे, तर तुम्ही करणार कसं ना? मग त्या पोट भरण्यासाठी तुम्हाला काहीतरी करावंच लागेल उदरनिर्वाहासाठी. त्यासाठी बेगिंग केलं जातं. किंवा मी एक सांगू इच्छिते की समाजामध्येही समाजाचं शोषण होतं. जसं काही लोक जबरदस्तीसुद्धा मागायला पाठवतात आणि मग तुम्ही पर डे एवढे द्या, पर डे तेवढे द्या आणि मग ते तुम्ही 1000 रुपये कमवले दिवसाचे तर 300 रुपये त्यांना द्या, असा हप्ताही घेतला जातो. तर जबरदस्ती जसं लहान मुलांनाही बेगिंग वगैरे करायला लावतात तसंही आहे.
तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कुणालाही स्वइच्छेने मागायला आवडत नाही, पण काही लोकांना परिस्थितीने आणि काही लोकांना जबरदस्तीने करावं लागतं. जसं मगाशी चालला होता आपला विषय की घरच्यांसोबत सगळा कॉन्टॅक्ट तुटला आणि मग काही काम पण नव्हतं, मला एक्सपिरियन्स नव्हता, नुकतंच कॉलेज झालं होतं. तर काय करायचं? मग स्वतःला सांभाळायचं तरी आहे, घर तरी सांभाळायचं आहे, स्वतःचं पोट आहे. मग काय करायचं म्हणून तेव्हा मी पहिला दिवस आजसुद्धा मला आठवतो. मी ज्या दिवशी पहिल्या दिवशी मागायला गेले होते, कारण माझे आई-वडील शिक्षक आणि मी चांगल्या बॅकग्राऊंडमधनं आले होते. कधी असं कोणासमोर हात पसरले नाही. कुठलीही गोष्ट मी जर सांगितलं तर आई-वडिलांनी मला हातात दिली होती. पण तेव्हा असा वेळ आली होती की मग करायचं काय? माझ्या एका मैत्रिणीसोबत मी गेले. ती म्हटली दुकान मागायला जाऊ. म्हटलं ठीक आहे. तिला सवय होती, ती आधीपासून जायची. मग पहिल्या दिवशी गेले. मी जाऊन दुकानात अशी 4 पावलं मागं थांबली होती. ती पुढे मागत होती आणि त्या माणसाने ₹5 काढून दिले. तेव्हा मला त्या ₹5ची किंमत कळाली आणि पैशाची किंमत कळाली की काय असते. कारण आई-वडिलांनी मला एवढं लाडवून मोठं केलं होतं की कुठल्याही गोष्टीला कधी नाही बोललेच नाहीत ते. आणि त्या ह्याच्यावरून डायरेक्ट तुम्ही ₹5 आणि ₹2 मागायला जेव्हा एखाद्या समोर हात पसरवता ना, ते सगळ्यात वाईट गोष्ट असते आणि तेव्हा तुम्हाला स्वतःचीच लाज वाटायला लागते की आपण हे करण्यासाठी जन्म घेतला होता का? आणि फक्त का? की मी स्वतःला ॲक्सेप्ट केलं होतं आणि मला जसं राहायचं आहे हे स्वीकारून मी जगत होते समाजामध्ये, म्हणून ती परिस्थिती माझ्यावरती त्या दिवशी आली. बरं, म्हणजे जसं तुम्ही सांगत होते की दिवसाला 2-2 हजार रुपये पण कमवतात. खरंच असं असतं का की 2-3 हजार कमवता येतात दिवसातून बेगिंग करून? ॲक्च्युअलमध्ये मी तुम्हाला सांगते, जे आमच्या समाजातील लोकं आहेत आत्ता मागतात, तर तुम्ही पाहिलं असेल आधी दिवसातून एका दुकानामध्ये एकच कोणतरी मागायला जायचं. कारण तेव्हा संख्याही कमी होती. खूप लोकं क्लोजेटमध्ये होते, ओपन नव्हते. पण आता जर आपण बघितलं तर संख्या तृतीयपंथी लोकांची जास्त दिसते सगळीकडे. कारण जेव्हापासून डिक्रिमिनलाइज झालं लॉ आणि समाजामध्येही अवेअरनेस वाढत चालला आहे, तसं सगळे ओपन अप होत चाललेले आहेत किंवा स्वतःला ॲक्सेप्ट करून समाजामध्ये जसं आहे तसं जगत आहेत. त्यामुळे दिवसाला एका दुकानात जर 10-15 लोकं मागायला जात असतील, एका एरियामध्ये म्हणते मी, तर आधी जर तो ₹10 देणारा व्यक्ती असेल तर तो ₹1 देणार. ज्याला सुरुवातीपासून ओळखतात त्याला दिवसाचे तो ₹1000, ₹1500, ₹2000 कमवू शकतो. जर सकाळी 10 ते संध्याकाळी 6 बेगिंग केली तर. पण जे नवीन असतात त्यांना ₹1, ₹2 दिले जातात. मग असं म्हणू शकतो आपण की ₹500 ते ₹2000 पर डे दुकान मागून कमवू शकतो. आणि सिग्नलवरती तर जर म्हटलं तर 1000 ते 4000 पर्यंत पण कमवतात. कारण हो, सिग्नलवरती जास्त देतात लोकं. तुम्ही जसं सांगताय की ₹1000 दिवसाला किंवा ₹2000 दिवसाला. सो ह्याचं नेमकं करता काय मग तुम्ही? की ह्याचं कुठे आपण म्हणतो की त्याचा एक्सपेन्स कुठं जातो मग? जर आपण दिवसाला 1000-2000 पकडतोय, तर मग ट्रान्सजेंडर म्हणजे समाज काय करतं त्या पैशाचं? जसं मगाशी आपलं बोलणं झालं, काही लोकांना जबरदस्तीरित्याही मागायला पाठवलं जातं, तर त्यांना तो त्यांचा हिस्सा द्यावा लागतो रोजचा. तो जर म्हटला तर ₹300 जर आपण पकडलं तर महिन्याचे किती झाले? ₹9000. ती व्यक्ती जर चला आपण ॲव्हरेज सांगू ₹30,000 जर कमवत असेल, त्यातले 9000 गेले. रेंटचे किती जातात? ₹6,000-7,000 तरी साधं एखादं 1 RK असेल तरी ₹6,000-7,000 जातात. ते पैसे गेले. राशन 3,000चं गेलं. ते 7, 3 आणि हे 9 किती झाले? ₹19,000 इथंच झाले. राहिले किती? ₹11,000. स्वतःचे हॉर्मोनल थेरपीज आहेत. लेझर ट्रीटमेंट घ्यावे लागतात. सर्जरीज असतात. परत आपल्या जर काही लोकं घरच्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील तर ते घरचेसुद्धा त्यांचं शोषण करतात. आता हेही सांगते मी, कारण जेव्हा आता आपण हा आकडा म्हणतो ना, तेव्हा तुम्हालाही आश्चर्य झालं. घरच्यांनाही कळतं की आपला मुलगा किंवा आपली मुलगी कसंही असेल पण आता तो कमवतोय म्हटल्यावरती मग काय, ठीक आहे चला, बाळा आपल्या दादाचं लग्न आहे, ₹2,00,000 लागतात 2 महिन्यानंतर. मग ही व्यक्ती काय करणार? ती मायेपोटी देणारच. आणि एवढं वर्ष जर आईवडिलांनी तिला वेगळं ठेवलं आहे तर त्यांना काय वाटणार की बाबा आता आईवडिलांनी फोन केला आहे, त्यांनाही माझी माया आली असेल. ती व्यक्ती कर्ज का काढून होईना पण ती घरच्यांना ₹2,00,000 देणार. मग ते कर्ज पण हिलाच फेडायचं आहे. म्हणजे असं एक उदाहरण देते. सगळ्याच गोष्टी आहेत. घरच्यांनी शोषण केलेलं आहे भरपूर लोकांचं आणि काही लोकांना ते त्यासाठीच फक्त बोलतात वगैरे फोनवरती वगैरे. मग त्यामुळे आपण म्हणतो की एवढं कमवतात पण देणंही तेवढंच आहे.
आणि स्वतःचं सर्जरीज हे ते करायचं म्हटलं तरी नॉर्मल तुम्हाला टॉप बॉटम सर्जरी करायची असेल तरी 7 ते 10 लाख रुपये लागतात. तेवढा पैसा साठवायचा. आणि आपला समाज आहे, आपल्या समाजात सुद्धा आपल्या घरी जर एखादा व्यक्ती आला तर आपण पाहुणचार करतो. आमच्याही घरी लोक येतात, तोही आहे. म्हणजे सगळाच खर्च आहे. जसा तुम्हाला खर्च आहे तसा आम्हालाही खर्च आहे. पण जे जबरदस्ती वगैरे मागायला जातात त्यांना तो एक टॅक्स पण द्यायचा त्यातून. की बेगिंग पण आहे, त्यानंतर सेक्स वर्क पण जे आहेत ते काम करतात. सो ह्याच्यामध्ये इन्कम वाईज काय सांगाल? सेक्स वर्कमध्ये आपण सांगू शकतो की एकतर रिस्क सगळ्यात जास्त असते. ते आपण फिजिकली पण म्हणू शकतो आणि आपल्याला मानसिक त्रास पण होऊ शकतो त्या गोष्टींचा आणि तुम्हाला रोग वगैरे पण होऊ शकतात. हे 3 गोष्टी त्यात आहेत. रिस्क लेवल सगळ्यात जास्त म्हटलं तर सेक्स वर्कमध्ये आहे. काही वेळेस असं होतं की एखादा व्यक्ती पिलेला असतो, एखादा कस्टमर जर आला तर तो पिलेला आहे. त्या व्यक्तीच्या डोक्यात काय चाललं आहे, घरी भांडण करून आला आहे का, कुठे कुणाशी वाद घालून आला आहे का, हे आपल्याला माहिती नसतं. आता जर मी रोडवरती थांबली आहे, मी त्या व्यक्तीसोबत चला अमुक अमुक ठिकाणी गेले, तर त्या व्यक्तीने उद्या माझ्यावरती मारहाण केली तर ती जबाबदारी कोणाची? कोणीच उभं राहत नाही. ना पोलीस उभं राहतात ना कोणीच आहेत. का? कारण तुम्ही सेक्स वर्क करता. तो पण रिस्क आहे. काही लोकांचे मर्डर केले जातात, काही लोकांना HIV होऊ शकतो, कधी कधी होऊन जातं अनप्रोटेक्टेड सेक्स, किंवा कॉन्डम वगैरेचं पण फाटू शकतं. असं त्या गोष्टीही आहेत. त्यामुळे HIV रिस्क तर सगळ्यात जास्त सेक्स वर्कर्समध्ये असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना मग आपण जर पैशांचा हिशोब लावायला गेलो तर जेवढी रिस्क आहे ना त्यात कमाई काहीच नाही असं म्हणू शकतो. कधी कधी एक दिवस कामसुद्धा होत नाही एखाद्या दिवशी. तर एखाद्या दिवशी तुमचं झालं तर 3,000 4,000 होऊ शकतं. कारण रोडवरती थांबलेल्या व्यक्तीचं रेट कार्ड काय असणार आहे? 300 रुपये 500 रुपये. मग असे तुम्हाला जर 3,000 कमवायचे 300 रुपयाने 10 क्लायंट केले पाहिजेत. मग रोज 10 क्लायंट होतील हे कशावरून? म्हणजे बेगिंगचं ॲटलिस्ट तुम्हाला माहिती आहे, मी दिवसभर मागितले तर मी 1,500 2,000 कमवेल. तिथे तुम्हाला गॅरंटी नाही आहे ना की एवढे होणारच आहे किंवा तेवढे होतील. त्यामुळे आपण त्याचं एक ॲव्हरेज पकडू शकतो की 1,000 ते 3,000 कमवू शकतात. सुरुवातीला तर असं होतं की हॉर्मोनल थेरपीज वगैरे एवढ्या डेव्हलप नव्हत्या किंवा कम्युनिटीमध्ये पण लोकांना एवढं त्याचं नॉलेज नव्हतं. त्यामुळे डायरेक्टली ते मोस्टली सर्जरीज करायचे. आणि तेव्हा असं होतं की पहिलं बॉटम सर्जरी केली जायची. बॉटम सर्जरी का? कारण बॉटम सर्जरी केल्यानंतर तुमचं शरीर थोडंसं वजन वाढायला लागतं किंवा थोडंसं महिलांसारखं व्हायला लागतं. मग त्याच्यानंतर ते ब्रेस्ट इम्प्लांट करायचे. पण आत्ता असं झालं आहे की आत्ता अनेक लोक शिकलेले आहेत. माझ्या समाजातीलही सगळे नवीन जेनझी आपण जे म्हणू शकतो सगळे शिकलेले आहेत, सगळे जॉब करतात आहेत, आपलं आपलं कमवतात आहेत, काही लोक बिझनेस करतात आहेत. तर त्या लोकांना नॉलेजसुद्धा सगळ्या गोष्टींमुळे आहे. आजकाल रील्स आहेत सगळीकडे, आपल्याला पाहतो आपण इंस्टाग्रामवरती, यूट्यूब चॅनल्स आहेत जे नॉलेज देतात, आपल्याला माहिती देत असतात वेगवेगळ्या प्रकारची. तसेच ट्रान्सजेंडर कम्युनिटीबाबतसुद्धा जे मेडिकल फॅसिलिटीज असतील किंवा हे असतील त्याच्याही भरपूर चॅनल्स आहेत आणि तेही आपल्याला त्याच्यावरती पाहायला मिळतं. तर त्यामुळे सगळ्यांना माहिती झाले की आपल्याला कसं ट्रान्झिशन करायचं आहे. मग सुरुवातीला लवकर कळत नव्हतं की आपल्याला सुरुवात कुठून करायची. पण आत्ता कसं आहे की तुम्हाला 18 वर्ष झालं की तुम्हाला माहिती आहे की बाबा मला करायचं आहे. मग तुमच्यासाठी क्लिनिक्स आहेत जे गव्हर्नमेंटचे आहेत किंवा एक NGOचे आहेत जे स्पेशली ट्रान्सजेंडरसाठी आहेत. तिथे तुम्ही जाऊन HIV टेस्टिंग करू शकता किंवा तुमचे जे काही हॉर्मोनल थेरपीज असतील त्या सगळ्या घेऊ शकता. मग एकदा तुम्ही हॉर्मोन थेरपी चालू केली की 1.5 वर्ष 2 वर्ष तुमचं शरीर पूर्णपणे चेंज व्हायला लागतं. मग त्याच्यानंतर मग तुम्ही सर्जरीजला करू शकता म्हणजे सर्जरीज करू शकता. मग त्यामध्ये जर तुम्हाला ट्रान्स विमेन बनायचं असेल तर तुम्ही ब्रेस्ट इम्प्लांट वजानोप्लास्टी करू शकता. ट्रान्स मेन बनायचं असेल तर ट्रान्स मेनचं तर हॉर्मोनल थेरपी जेव्हा चालू होती तेव्हाच त्यांना दाढी बियर्ड वगैरे यायला लागते, मुलांसारखे फीचर्स होतात, अंगावरती पूर्ण केस यायला लागतात. मग त्याच्यानंतर मग ते ब्रेस्ट रिमूव्हल असेल किंवा मग आपण बॉटम सर्जरी म्हणू शकतो. पण ती अजूनसुद्धा इतकी सक्सेसफुल नाही आहे ट्रान्स मेनच्या बाबतीत. कारण 0.1% सक्सेस रेट आहे आत्ता जर बघितलं तर. त्यामुळे मोस्टली ट्रान्समेन बॉटम सर्जरी करायला टाळतात
आणि त्यात रिस्क पण भरपूर असते. मग ते आहेत ह्या 3-4 प्रकारच्या वेगवेगळ्या सर्जरीज असतात. मग काही लोक जसं आजकाल मुलीही करतात, फेशियल फीचर्ससाठी सुद्धा सर्जरीज करतात. कॉस्मॅटिक आपण सर्जरी म्हणू शकतो बाकीच्या, ते करतात. नोज असू दे हे ते करतात. आपण बघितलं की कुठलंही चांगलं काम करताना किंवा ट्रान्सजेंडरचा आशीर्वाद घेतला जातो. सो काय सांगाल त्याबद्दल, म्हणजे आशीर्वाद देणं किंवा हे त्याबद्दल काय सांगाल? किन्नर समाज आपण जर विचार केला तर रामायणामध्ये त्याचा एक उल्लेख आहे. रामायणामध्ये सांगितलं होतं की जेव्हा प्रभू श्रीराम वनवासाला गेले तेव्हा पूर्ण अयोध्या त्यांच्या मागे गेली होती. तर तिथे नदीच्या काठावरती त्यांनी सांगितलं की स्त्री पुरुष पशु पक्षी सगळ्यांनी परत जावं. त्यांनी तृतीयपंथांचा उल्लेख केला नाही. त्यामुळे जेव्हा ते 14 वर्षानंतर आले तेव्हा त्यांनी बघितलं की ते किन्नर लोक तिथेच बसले होते त्यांची वाट बघत. तेव्हा प्रभू श्रीरामाने त्यांना हेच दिलं होतं की तुमचा आशीर्वाद लागेल किंवा तुमचा तुम्ही श्राप दिला तर तो लागेल, असं तो हे एक आहे त्यामध्ये. आणि दुसरं म्हणजे जर आपण वेदांमध्ये बघितलं तर देव गंधर्व यक्ष आणि किन्नरांना उपदेवतेची उपाधी दिलेली आहे. मग ते सगळं झाल्यावरती आपला मनुष्य जन्म असतो. म्हणजे मनुष्य आपण मनुष्य आहोत, त्याच्यावरती उपदेवता आहे, त्याच्यावरती देवता आहेत. तर मग उपदेवता म्हणजे आता आपले देवच झाले ना, त्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. ओके. तर त्यामध्ये बोलता बोलता तुम्ही पण म्हणले की किन्नर लोक पण शाप देतात. सो काय सांगाल त्याबद्दल, म्हणजे ते खरं होतं, खरंच आहे का असं की किन्नरने जो शाप दिलाय किंवा जे पण आपल्याबद्दल बोलले ते खरंच होतं? त्या व्यक्ती कोणीही असू दे, तो किन्नर असू दे, स्त्री असू दे, पुरुष असू दे, मनातून जेव्हा त्याच्या तळतळ निघते किंवा त्या माणसाला त्रास तुम्ही जर दिला असेल तेव्हा त्याच्या मनातून जे श्राप निघतो ना, तो समोरच्या व्यक्तीला लागतो. मी इथं बसल्या आणि तुम्हाला श्राप दिला आणि तुम्हाला तो लागणार आहे का? नाही लागणार ना. असंच एखाद्या व्यक्तीला, कुठल्याही व्यक्तीला तुम्ही जर छळलात, त्रास दिला तर त्या व्यक्तीचा श्राप तुम्हाला लागणारच आहे. आणि श्राप म्हणजे काय असतं? फक्त आपले कर्म आहेत आणि त्या आपल्या कर्माची परतफेड आपल्याला इथंच करायची. तुम्ही कुठेतरी काहीतरी कोणासोबत तरी वाईट केलं असेल म्हणून त्या व्यक्तीने तुम्हाला अपशब्द बोलले असेल किंवा श्राप दिला असेल, मग ते तुमचेच कर्म आहेत ना. ते थोडी ना त्या व्यक्तीच्या श्रापाने आपण भोगतोय ते सगळं. त्यामुळे लागतो असं म्हणजे त्या किन्नर लोकांना एकतर भरपूर सहन करावं लागतं. स्ट्रगल आहे, सगळ्यांचा त्रास सहन करावा लागतो. सगळ्या गोष्टी करत असताना त्या माणसाच्या मनातून जर निघत असेल तर होऊ शकतं. मग ह्याच्यामध्ये काही मंत्र असतात किंवा काय असं? असं काय नाही आहे. मी तुम्हाला आता तेच पूर्ण एक्सप्लेन केलं ना की मनातून एखाद्या व्यक्तीचं तळतळ निघत असेल कशासाठी, ते पण मी उगाचच तुमच्यासाठी तळतळ तर काय होणार आहे का? काहीच नाही होणार आहे. तुम्ही मला काहीतरी त्रास दिला आहे आणि आपलं कर्म कोण भोगणार आहे? तुमचे कर्म तुम्हीच भोगणार आहे, माझे कर्म मीच आणि आपले कर्म बघणारा कोण आहे? वरती बसलेला आहे. त्याचा सगळ्याचा हिशोब कोण करणार आहे? तेच व्यक्ती करणार आहे. मग त्यामुळे मी बोलले आणि ते झालं असं नसतं. पण तुमची चूक असेल, तुमचे कर्म असतील तर ते तुम्हाला भोगायचे. ट्रान्सजेंडरमध्ये पण गुरु शिष्याचे एक हे असतं. सो त्याबद्दलच काय सांगाल? गुरु म्हणजे आपल्या आयुष्याला मार्ग दाखवणारा आणि आपलं आयुष्य घडवण्यासाठी आपल्याला, जसं आपण म्हणतो की एखादा मूर्तिकार असतो, त्याच्या हातात दगड दिला पाषाण बनवण्याचं, पाषाण दिलं त्याला ठोकून 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 मूर्ती बनवत असतो. आणि मग ती शेवटी जेव्हा ती रूपरंगाला मूर्ती येते तेव्हा आपल्याला छान वाटत असते. पण त्यासाठी त्या मूर्तिकाराने घेतलेले कष्ट आपण कधी विसरू शकतो का? नाही विसरू शकत. तसंच असतं की गुरु आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवण्यासाठी असतात, आपल्याला आयुष्य चांगलं कसं जगायचं हे सांगण्यासाठी असतात. आणि आपण ह्या समाजाचे भाग असून ह्या समाजात कसं वावरलं पाहिजे हे शिकवणंही गुरुचं काम असतं. पण गुरु हा फक्त किन्नर समाजातच असतो असं नाही आहे. अनेक लोक आता गुरु करतात. आता आपण जर साधू संत ह्यांच्यामध्ये सुद्धा बघितलं, त्यांच्यात सुद्धा गुरुशिष्य परंपरा असते. आघोरी लोकांमध्ये सुद्धा गुरुशिष्य परंपरा असते. अनेक ठिकाणी असं असतं गुरुशिष्य परंपरा. आणि सर्वसामान्य लोकसुद्धा आपण बघू शकतो की स्वामी समर्थांना काही लोक गुरु मानतात, काही लोक साईबाबांना गुरु मानतात, तसं गजानन महाराजांना गुरु मानतात. असं एक उदाहरण देते. तर किंवा आपले जे आत्ता असतील, जे अस्तित्वात असतील, जे
रिच्युअल्स किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये असतील त्या लोकांनाही आपण कधी कधी गुरु मानतोच ना. का? कारण त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायचं असतं. पण गुरु हा चांगला भेटला पाहिजे. गुरु जर चांगला मिळाला नाही आयुष्यामध्ये तर आयुष्य आपलं कधीच सुखकर होणार नाही आणि तुम्ही आयुष्यामध्ये कधीच काही करू शकणार नाही. त्यामुळे गुरुचं मार्गदर्शन घ्यावं, पण चांगला गुरु निवडून मार्गदर्शन घ्यावं. ओके. सो ह्याच्यामध्ये अजून एक विचारायचं होतं मला की ट्रान्सजेंडरमध्ये लग्न कसं होतं, काय सांगाल त्याबद्दल? ट्रान्सजेंडर्सचं लग्न हा कॉन्सेप्ट आत्ता चालू झालेला आहे. ह्याच्या आधी काय होतं, आता ट्रान्सजेंडर हे संन्यासांचं आयुष्य जगतात. म्हणजे घरच्यांपासून विलुप्त राहणं, वेगळं राहणं, समाजापासून वेगळं राहणं, आपला वेगळा एक समुदाय बनवून राहणं, हा तृतीयपंथी समाजाचा एक सुरुवातीपासून चालत आलेला पिढ्यानपिढी सगळं आहे. पण जसं आपण मॉडर्नायझेशनकडे जातो तसं सगळ्या गोष्टी आपण चेंज करत राहतो आणि काही रूढी परंपरा जेव्हा आपल्याला बंधनं बनायला लागतात ना, त्यात तोडणं योग्य असतं आणि त्यातून बाहेर पडून आपल्याला स्वतःचं आयुष्य आणि आपल्यासारख्या अनेक लोकांचं आयुष्य घडवणं गरजेचं असतं. त्यामुळे आत्ताच्या जनरेशनसाठी काय योग्य आहे, आपण राहिलं आयुष्य एकटे राहिलो किंवा आमचे जे आधीचे सगळे गुरु आहेत हे आहेत, सगळ्यांनी आपलं आयुष्य एकटे काढलं, आपल्या समाजामध्येच काढलं. पण आत्ताच्या जनरेशनला जर लग्न करायचं आहे, एकतर आपण डेमोक्रॅटिक कंट्रीमध्ये राहतो, प्रत्येकाला आपले हक्क अधिकार आहेत. मग तो त्याचा चॉईस आहे, त्याला जर लग्न करायचं असेल तर ती व्यक्ती लग्न करू शकते. आणि ट्रान्सजेंडर्समध्ये असं आहे की ट्रान्स वुमेन पुरुषांसोबत लग्न करतात किंवा ट्रान्समॅनसोबत पण लग्न करतात. ट्रान्समॅनमध्ये पण असं आहे की जे हेट्रोसेक्शुअल महिला असेल तिच्यासोबत लग्न करतात किंवा ट्रान्स वुमेनसोबत लग्न करतात. ते प्रत्येकाचं आपापलं स्वतःचं चॉईस असू शकतं. आत्ता सध्या PCMCला खूप मोठा कार्यक्रम झाला. 5 ट्रान्सजेंडर्सचं लग्न लावून दिलं होतं. तर अनेक लोकांनी त्या गोष्टीला विरोध केला समाजामध्ये की मगाशी तुम्हाला मी बोलले आत्ता जसं मी बोलले की आमचं आयुष्य एक संन्यासांसारखं आहे. मग आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पडायचं नाही, सांसारिक जीवनामध्ये पडायचं नाही, हा त्यांचा विचार आहे. पण येणाऱ्या व्यक्तीवरती आपण तो थोपू शकतो का? तुमच्यावरती मी माझे विचार थोपू शकते का? नाही थोपू शकत. माझं स्वतःचं स्वातंत्र्य आहे, मला स्वतःचं आयुष्य आहे. तुम्ही जर एक गोष्ट सांगितली, मला ती पटली तर ठीक आहे, नाही पटली तर ती माझी चॉईस आहे ना. मग त्यामुळे त्या लोकांनाही अनेक लोकांनी विरोध केला की तुम्ही सांसारिक जीवन थाटताय, मग तुम्ही समाजाचा भाग नाही राहिला, समाजातून बाहेर काढण्यात आलं. पण ते लोकही सुखी आहेत, त्यांना त्यांचं आयुष्य जसं जगायचं ते जगत आहेत. त्यामुळे प्रत्येकाचा हा आपापला वैयक्तिक निर्णय असू शकतो लग्न कर. आणि त्यामध्ये पण प्रोसेस सेम असते का लग्नाची का? हो, आपण जसं लग्न करतो तसंच. आता जर मी हिंदू धर्माची आहे तर हिंदू धर्माप्रमाणेच माझं लग्न मी करणार. जर मी मुस्लिम धर्माचे आहे तर मी मुस्लिम रीतिरिवाजाने माझं लग्न करणार. ते तसंच सेम. कुठल्या तुम्ही कास्टचे आहात आणि तुम्हाला कोणत्या धर्माने लग्न करायचं आहे ते तुमच्यावरती आहे. काही लोक कोर्ट मॅरेज करतात, मग तेही सगळ्यात व्हॅलिड आणि लिगल तर कोर्ट मॅरेजच आहे. मग ते आपले हिंदू धर्माचे लग्नाचे ॲक्ट्स वगैरे पण आहेत. मग ते प्रत्येकाच्या धर्मानुसार आहेत. की जसं की आपण बघतो की ट्रान्सजेंडर ट्रेनमध्ये पण असतात किंवा असं जनरल पब्लिकमध्ये पण फिरतात. सो ह्याच्यामध्ये फेक ट्रान्सजेंडर पण खूप आहेत. सो त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे ओळखायचं कसं, फर्स्ट ऑफ ऑल तर ओळखायचं कसं, आणि त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की तुम्ही पण असे पकडलेत का फेक ट्रान्सजेंडर? भरपूर ट्रान्सजेंडर आहेत ज्यांना आपण बहिरूपी म्हणू शकतो, कारण ट्रान्सजेंडरची वेशभूषा करून कमवण्यासाठी भरपूर लोक करतात. गव्हर्मेंटनी आत्ता त्यामुळे किंवा ह्या मुद्द्यांवरती काम करण्यासाठी किंवा आपल्या ट्रान्सजेंडर्ससाठी योजना वगैरे ज्या येतील भविष्यामध्ये किंवा आत्ता ज्या असतील आहेत त्या सगळ्या मिळाव्या त्यासाठी एक पोर्टल चालू केलेलं आहे. आणि हे सेंट्रल गव्हर्मेंटची योजना आहे, आपली स्टेट गव्हर्मेंटची नाही आहे, सेंट्रल गव्हर्मेंटची आहे. तर त्यावरती तुम्हाला पोर्टलवरती तुम्हाला ट्रान्सजेंडर कार्ड दिलं जातं. त्यासाठी तुम्हाला जाऊन समाज कल्याणमध्ये अप्लाय करावं लागतं, एक ॲफिडेविट केलं जातं, त्याच्यानंतर तुम्हाला ते कार्ड इश्यू होतं. मग आत्ता जे ॲक्च्युअलमध्ये खरंच ट्रान्सजेंडर आहेत ते हे कार्ड काढतातच आहेत. पण काही लोक असेही आहेत की समाजाची दिशाभूल करण्यासाठी आणि मी हे काम करते आणि माझ्यामुळं मी 100 लोकांना कार्ड दिलं हे दाखवण्यासाठी सुद्धा जे ॲक्च्युअल ट्रान्सजेंडर नाही आहेत
त्या लोकांचीही कार्ड काढत आहेत. पण त्यामुळे तिथे संख्या ट्रान्सजेंडरची दिसतीये की एवढे आहेत तेवढे आहेत, आणि पण त्यात काही लोकांचे फेकसुद्धा आहेत. मग जिथेही आपण काहीतरी चांगलं करायला जातो ना, तिथे वाईट होतंच किंवा असतंच. मग गव्हर्नमेंटनी एवढा सगळा चांगला विचार केला की ट्रान्सजेंडर्सना त्यांचं स्वतःचं आयडेंटिटी कार्ड असावं आणि त्यांचं ओळख म्हणून त्यांच्याकडे ते असावं. तिथेही त्यांची योजना घेण्यासाठी किंवा काही लोकांना समाजामध्ये दिखावा करण्यासाठी त्यांनी तिथे ट्रान्सजेंडरचं कार्ड काढून घेतलेलं आहे. तेही चुकीचं आहे. मग आपण त्या कार्डामुळे तर आपण हे करू शकतो मोस्टली की एखादा जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याला डायरेक्ट विचारू शकता की तुमच्याकडे TG कार्ड आहे का. जर असेल तर चांगलीच गोष्ट आहे. पण मग जर आपण फेक जर म्हटलं तर मग एखादा व्यक्ती जर मागत असेल तर त्याला तुम्ही विचारू शकता की तुम्ही कुणाचे शिष्य आहात किंवा कुणाचे तुमचे गुरु कोण आहेत. हे सगळं त्याच्यावरून पण आपण ठरवू शकतो की तुम्ही आहात का. आणि जे ह्या समाजात नाही आहेत, म्हणजे हिजडा समाजाचा भाग नाही आहेत, त्यांना आपण कुणालाही काहीही बोलू शकत नाही किंवा त्यांना आपण भेदभाव करू शकत नाही किंवा त्यांना आपण फेक किंवा ओरिजिनल असं डिस्क्रिमिनेटसुद्धा करू शकत नाही. प्रत्येकाचा आपापला चॉईस आहे की कसं राहायचं. मी जर ह्या समाजाचा भाग नसेल उद्या हिजडा समाजाचा, तरीसुद्धा मी एक तृतीयपंथी आहे, कारण मी स्वतःला एक स्त्री म्हणून स्वीकारले, मी अशीच राहते. मग त्यामुळे फेक आणि हे फक्त एवढंच आहे की काही लोक बहिरूपी म्हणून कमवण्यासाठी आलेले असतात, तेच त्यांनाच आपण फेक म्हणू शकतो. बाकी उद्या जरी मी शर्ट पॅन्टवरती फिरत असेल तेही एक मुद्दा आहे. प्रत्येकाचा आपापला चॉईस असतो. मी उद्या जरी शर्ट पॅन्टवरती फिरत असेल, एका मुलाच्या वेशात फिरत असेल, तरीसुद्धा मी स्वतःला जर तृतीयपंथी मान्य करत असेल तर मी एक तृतीयपंथी आहे. कारण नालसा जजमेंट हे सांगतं की प्रत्येक व्यक्तीला आपलं जेंडर डिसाईड करण्याचा अधिकार आहे. तर मी जरी उद्या कशीही फिरले किंवा एक मुलगी जरी मुलींसारखी राहते व्यवस्थित, ती म्हणत असेल मी ट्रान्सजेंडर आहे, मला ट्रान्समॅन म्हणून राहायचं, तर ती व्यक्ती ट्रान्सजेंडर आहे, आपण तिला नाकारू शकत नाही. पण बेसिकली फिजिकल अपीअरन्समधून कसं ओळखायचं एखाद्या व्यक्तीला. फिजिकल अपीअरन्स हा तर नंतर खूप लांबचा गोष्ट झाला, कारण ट्रान्झिशन करायचं नाही करायचं हा वैयक्तिक मत आहे. जसं मी आत्ता सांगत होते तसं वैयक्तिक प्रत्येकाचं मत आहे की तुम्हाला ट्रान्झिशन करायचं आहे की नाही करायचं आहे. काही लोक घरच्यांच्या प्रेशरमुळे किंवा स्वतःच्या म्हणजे प्रॉब्लेम्समुळे किंवा समाजाच्या भीतीमुळे ट्रान्झिशन नाही करत. जसा जन्म पुरुषाचा झालेला आहे आयुष्यभर ते तसंच राहतात, पण ते स्वतःला आतून स्त्री समजत असतात आणि ते स्वतःला ट्रान्सजेंडरच मानतात. मग त्यांना आपण डिस्क्रिमिनेट नाही करू शकत की तुम्ही फिजिकली एक बाईसारखं दिसत नाही तर तुम्ही ट्रान्स वुमेन नाही आहे म्हणून. त्यांची भावना आहे ना, त्या भावनेलाच आपण आदर केला पाहिजे त्या भावनेचा, आणि त्यांना जे वाटतं ते त्यांना आपण योग्य दिलं पाहिजे की बाबा ठरवलं पाहिजे तुम्हाला वाटतं ना तर ठीक आहे. तसंच मुलींमध्ये पण जसं आहे तसं प्रत्येकाच्या फिजिकल अपीअरन्सवरनं आपल्याला कोणालाच ठरवता येत नाही. आता उद्या एक मुलगासुद्धा जर आला आणि तो म्हटला मी ट्रान्सजेंडर आहे, त्याचं जर वय कंप्लीट असेल, तो जर एक वोटिंग करण्याच्या अधिकाराच्या अंतर्गत येत असेल, तर त्याला स्वतःचं जेंडर डिसाईड करण्याचा अधिकार आहे. तो जर म्हटलं ट्रान्सजेंडर तर त्याला आपण ट्रान्सजेंडरच म्हणायचं, ते त्याचा चॉईस असू शकतो. ओके, सो ट्रान्सजेंडर कम्युनिटीमध्ये कुठल्या देवाला मानलं जातं, काय सांगाल त्याबद्दल. ट्रान्सजेंडर कम्युनिटीमध्ये मोस्टली किन्नर समाजामध्ये बहुचरा माताला मानलं जातं, जे कोंबड्यावरती बसलेली देवी आहे तिला मानलं जातं. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर मग आपण यल्लमा देवीला जास्त मान दिला जातो. त्याच्या मागे पण एक आख्यायिका होती की देवीला जेव्हा घरातून काढलं होतं तेव्हा तिला हे झालं होतं, वाऱ्या फोड्या उठतात तसं झालं होतं, चिकन पॉक्स झालं होतं. मग तेव्हा कोणीच तिला जवळ करत नव्हतं. मग किन्नर लोकांनी तिला ते लिंबाचा पाला हे ते हळद वगैरे लावून तिला सांभाळलं, तिला व्यवस्थित केलं, सगळं तिची काळजी घेतली. मग त्यानंतर देवीने त्यांना आशीर्वाद दिला होता की इथून पुढं सगळ्यात पहिला माझे जोगती समाज माझ्यासाठी प्रिय असेल. म्हणून जरी यल्लमा देवीचा आपण मुखवटा कधीही बघितला तर इथं मिशी असते, म्हणजे तिने तृतीयपंथी समाजाला स्वीकारलं आणि सगळ्यात मोठे भक्त म्हणून त्यांना आशीर्वाद दिला. मग आपल्या इथं तर तेच जास्त मानलं जातं. कीच पौर्णिमेला देवीला हे केलं जातं, विधवा केलं जातं,
कारण जमदग्नी ऋषी त्या दिवशी हे झाले होते, वारले होते. हां, मग त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर परत देवी हे होते, अ, अ, काय म्हणतो आपण त्याला, सुहागन होते. मग तो 1 महिना, मग ती कीच पौर्णिमा सगळ्यात मोठी साजरी केली जाते जोगती समाजामध्ये. मग ते सगळे प्रत्येक ज्यांच्या घरी ते जग आहेत देवीचे ते आणले जातात. मग तिथं पूर्ण यात्रा भरल्यासारखं असते. सगळे एकत्र येऊन जण जोगती जे आहेत ते बांगड्या फोडतात. ते स्वतःसुद्धा रांडव म्हणून राहतात तेवढं 1 महिन्यासाठी. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे तो एक सगळ्यात मोठा सण जोगती समाजामध्ये असतो. सो बेसिकली अजून खूप सारे समाजामध्ये गैरसमज असतात ट्रान्सजेंडरच्या रिलेटेड. सो काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे हे तर आपण डिस्कस केलं, ह्याच्या व्यतिरिक्त पण खूप सारे गैरसमज आहेत आज समाजामध्ये. काही लोक ना लहान बाळाला सांगतात ह्या लोकांपासून लांब राहायचं, हे लोक घेऊन जातात, उचलून नेतात. आणि मग ह्यांच्या हाताने पैसे घ्या, म्हणजे 1 रुपये तर चांगलं असतं. म्हणजे ह्यांची मयत जी होती ती रात्री काढली जाती आणि चप्पलनी मारलं जातं मैतीला. तर हे सगळे जे आहेत ते आत्तासाठी मिसकन्सेप्शन्स आहेत. एकतर आम्ही लहान मुलं चोरणारे नाही आहोत, आम्हीही मनुष्य आहोत, आम्हालाही कळतं, आम्हालाही शिष्य असतात, तर ते आमच्या मुलांसारखेच असतात. त्यामुळे तुमची बाळं आणि आमची बाळं ते सेमच आहेत. तर मग मातृत्वाचं फिलिंग आम्हालाही आहे. त्यामुळं आम्ही काही कोणाची मुलं चोरत नाही. आणि तृतीयपंथींनाच बोलण्यापेक्षा हे किडनॅपिंग करणारी लोक मुख्य प्रवाहातली जास्त असतात. मग तुम्ही सगळ्या स्त्री आणि पुरुषांना असं म्हटलं पाहिजे की त्यांच्यापासून लांब राहा. आणि लहान मुलांना सांगितलं पाहिजे त्यांच्यापासून लांब राहा म्हणून. पण हे एक मिसकन्सेप्शन आहे. तर हे थोडंसं बदललं पाहिजे. आणि जे रात्रीची मयत निघते आणि चप्पलनी मारलं जातं, हे सगळं आधी व्हायचं, जोगती समाजामध्ये होतं. कारण की मी खूप सारे इंटरव्ह्यूज बघितले ज्यामध्ये ते नाही केलं जात असं म्हणतात. पण नाही नाही, आधी खूप आधी होतं. त्याच्यामध्ये सुद्धा एक मिसकन्सेप्शन होतं की लोकांनी असं पसरवलं होतं, किन्नराची मयत बघितली की तुम्हाला खूप पैसा मिळतो, भरभराट मिळते. मग जर किन्नर समाजच त्यांचं मयत करतं तर किन्नर समाजातील सगळे लोक करोडपती झाले असते आज. बरोबर आहे ना, कारण आमचा समाज आमच्याच लोकांची मयत करतो. तर मग तेव्हा रात्रीचं मयत काढायचं एकच हे होतं की एकतर त्यांना जागा दिली जात नव्हती समाजाच्या बाहेर, आणि एकतर त्यांना दिली असेल जागा तर ती खूप लांब दिली जायची. मग ते काय करायचे की कोणालाही त्रास नको, कोणालाही कळू नये म्हणून रात्रीतनं ते मयत करायचे. आणि जर दफन केलं तर मग त्याच्यावरती चप्पल मारायचे की पुढचा जन्म असा घेऊ नकोस, एक स्त्री किंवा पुरुष म्हणून या. का? कारण ते सगळ्या समाजाने एकसारखी समान वेदना भोगलेली आहे. सगळ्यांना माहिती आहे किती स्ट्रगल असतो या आयुष्यात, म्हणून ते चप्पल मारण्याची तेव्हा प्रोसिजर होती. आपण जोगवा पिक्चरमध्ये बघितले ते की, आणि ते तेव्हा मारताना सुद्धा म्हणतात की पुढचा जन्म स्त्री किंवा पुरुष म्हणून ह्या जन्माला येऊ नकोस. ते त्याच्या चांगल्यासाठी ते तेव्हा होतं. पण आत्ता हे असलं काही होत नाही. आत्ता किन्नर लोकांची किंवा ट्रान्सजेंडर लोकांची, आपण हिजडा समुदायातील मनुष्य त्यांची मयत प्रत्येकाची आपापल्या धर्मानुसार केली जाते. हिंदू धर्मातील असेल तर त्याची मयतीनंतर त्याला हिंदू धर्मानुसार जाळलं जातं. आणि जर हे मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म असेल तर मग दफन केलं जातं. हे आत्ता प्रत्येकाच्या धर्मानुसार केलं जातं. मी कुठेही सोशल इव्हेंटला जरी गेले असेल ना, तर भरपूर लोक येतात. ते म्हणतात तुमच्या पर्समधला 1 रुपये द्या. कारण हिजड्यांकडची लक्ष्मी घ्यावी असं सांगितलेलं आहे, पण ती स्वतःहून मागून घ्यायची नसते कधीही. जर मी स्वइच्छेनं तुम्हाला दिली की तुमची भरभराट व्हावी तरच त्या गोष्टीला अर्थ असतो. लोक येतात 10 रुपये देतात आणि म्हणतात तुमच्याकडचं 1 रुपये द्या. मग ते एक चुकीचं लोकांमध्ये अजूनसुद्धा विचारसरणी आहे, किंवा विचार आहेत की असं केलं की आम्ही पैसेवाले होतो, हे होतो. तेही तसं काही नसतं. प्रत्येकाचं मगाशी सांगितल्याप्रमाणेच आपल्या मनातून जर ती निघालं व्यवस्थितरित्या, आशीर्वाद असतो कसं, तरच होतं ते. तुम्ही स्वतःहून मागून घेतलं तर कुणालाही काही मिळत नसतं. त्यामुळे तो एक लोकांमध्ये खूप मोठा म्हणजे मिसकन्सेप्शन आहे. लव्ह लाईफबद्दल आहे का काही असं काही? लव्ह लाईफ जर ट्रान्सजेंडर्सची बघितली तर सगळ्यात खराब आपण म्हणू शकतो. कारण लवकर एखादा असा पार्टनर मिळत नाही जो शेवटपर्यंत साथ देईल. आणि तुम्हाला एकतर घरच्यांचा सपोर्ट नाही आहे, तुम्ही कमवताय स्वतः, तुम्हाला इमोशनल सपोर्ट हवा आहे, तुम्हाला मेंटल सपोर्ट हवा आहे, फिजिकल सपोर्ट हवा आहे. तर काही लोक तुमच्या कमाईमुळे सुद्धा तुमचा यूज करतात,
तुमच्यासोबत थोडे दिवस रिलेशनमध्ये राहणार, तुम्हाला लुटणार, तुम्हाला त्रास देणार, मारहाण करणार, ह्या सगळ्या गोष्टी इथेही होतात. अनेक ट्रान्सजेंडर्सचे पार्टनर त्यांना घरी मारहाण करतात आणि तेही मार खाऊन घेतात. का? कारण आपल्याला समाज नाही आहे, कोणीच नाही आहे आपल्यासाठी उभे राहणारे. आपल्या समाजामध्येही शोषण होतं, तर आपण जायचं कुठं? ॲटलिस्ट हा घरात तरी मारतो, फक्त घरातच मार खायचं. त्याच्यासाठी सुद्धा आवाज उचलत नाहीत. काही असे लोक आहेत जे समाजामध्ये एवढं समाजकार्य करतात आणि भरपूर लोकांसाठी आवाज उचलतात, पण त्यांच्या घरीही त्यांचे पार्टनर त्यांना मारतात. म्हणजे मी स्वतःच्या डोळ्याने बघितलेल्या गोष्टी आहेत म्हणून मी सांगते. आणि मग हे खूप चुकीचं आहे. आणि एखादा मिळाला तरी घरच्यांच्या प्रेशरने किंवा समाजाच्या भीतीने लवकर तो असं ओपन होत नाही किंवा जास्त वेळ आपल्यासोबत राहत नाही. आणि मग भरपूर कमी चान्सेस आहेत की एक सक्सेसफुल लव्ह लाईफ असेल ट्रान्सजेंडरची. सो याच्यामध्ये लास्ट मेसेज काय द्याल जाता जाता ऑडियन्सला? लास्ट मेसेज असा असेल की आम्हीसुद्धा मनुष्य आहोत आणि आम्हीही या समाजाचे भाग आहोत. आम्ही काही वेगळे नाही आहोत. सगळे जसे तुम्ही आहात, स्त्री पुरुष, तसे आम्ही आहोत. तर आम्हाला जज करण्याआधी आमच्याबद्दल जाणून घ्या, आमच्याशी संवाद साधा आणि मग जज करा. आणि सगळ्यांना आपण एक मनुष्य म्हणून राहणं गरजेचं आहे आणि आपण सगळे मिळून एक चांगला समाज घडवू.